ही भरली वांगी चवीला इतकी भन्नाट होतात की एकदा जर तुम्ही ही रेसिपी पाहिली तर नक्की ट्राय कराल. इवन स्वप्नाज किचनमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अचूक प्रमाणात सर्व माहिती आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 5 ते 6 जणांसाठी भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. भरली वांगी बनवण्यासाठी अशा प्रकारचे मी वांगे घेतले आहेत. आता सगळ्यात आधी याचा देठाकडचा जो भाग आहे तो चाकूने कट करून घ्यायचा आहे आणि इथे या देठावर काही काटे असतात ते पण थोडेफार काढून घ्यायचे. हे देठ काढल्यानंतर वांग असं मधोमध चिरून घ्यायचे. एक उभं असं दोन्ही बाजूनी असे वांग्याचे 4 भाग करून आतला भाग व्यवस्थित पाहून घ्यायचा, कारण बऱ्याचदा वांग्यामध्ये किडे किंवा आळ्या असतात. तर आता अशाच प्रकारे सगळे वांगे मी कापून घेणार आहे. तर आता सगळे वांगे इथे माझे कट करून झाले आहेत. आता आपण वांगे काळे पडू नये यासाठी एक टीप वापरायची आहे. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर मीठ टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. भरपूर पाणी टाकून घ्यायचं आणि आपण जी वांगी कट करून ठेवली आहेत ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं हे वांगे चांगले मिठाच्या पाण्यामध्ये मुरू द्यायचे, म्हणजे ही काळेही पडत नाही आणि काही किटाणू याच्यामध्ये असतील ते निघून जातात. आता ही वांगी मुरतात तोपर्यंत आपण मसाला बनवूया. वांग्यांसाठी मसाला बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले. हे शेंगदाणे आपल्याला चांगले तव्यावर भाजून घ्यायचे. चांगले 1 ते 2 मिनटं सगळ्या बाजूने शेंगदाणे भाजले जातील असे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे. चांगले भाजल्याने भाजीला चवही चांगली येते. शेंगदाण्यामधला जो कच्चापणा असतो तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे इतकं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. जवळजवळ 5 मिनटं मंद आचेवर शेंगदाणे चांगले खमंग असे मी भाजून घेतलेत. आता शेंगदाणे भाजून तयार आहेत. हे मी काढून घेणार आहे. एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घेऊया आणि गार झाल्यावर याच्यावरचे जे साल आहे ते काढून घ्यायचे. तर आता शेंगदाण्याच्या वरचे सगळे साल मी इथे काढून घेतले आहेत. आता हे मिक्सरला बारीक करायचे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात हे शेंगदाणे टाकून घेते आणि यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. शेंगदाणे चांगले मिक्सरमध्ये बारीक झालेले आहेत. आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते. आता याच्यामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी घेतलं आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, लाल मिरची पावडर, 1 चमचा घेतली आहे धना पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. जवळजवळ 1 चमचा मीठ मी इथे टाकून घेणार आहे. आणि आपली भरली वांगीच्या चव वाढीसाठी मी इथे घेतला आहे 1 चमचा काळा मसाला. याच्याने आपली भरली वांगी खूपच छान चविष्ट होणार आहेत. तर सर्व सुखे मसाले मी यात टाकले आहेत. आपला जो रोजचा छोटा चमचा असतो पोहे खायचा त्या प्रमाणात मी मसाले घेतले. आता याच्यामध्ये मी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाले छान एकजीव झाले पाहिजेत, मिक्स झाले पाहिजेत, असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आता आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे. तर मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि इथे वांगे पण छान मिठामध्ये मुरलेले आहेत. पाहू शकता वांगे अजिबात काळे पडलेले नाहीत. आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया. ही मसाला भरली वांगी भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागतात. असा दाबून दाबून चांगला वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे, म्हणजे याची जी चव आहे ती पूर्ण वांग्यामध्ये उतरते आणि वांगं खाताना भाजीमध्ये खूप टेस्टी लागतं. छान दाबून वांग्यामध्ये मसाला भरला गेला आहे. आता अशाच प्रकारे सगळे वांगे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे. सगळ्या वांग्यांमध्ये आता छान मसाला भरून तयार आहे. आणि मसाला भरल्यानंतर पण इथे माझ्याकडे शेंगदाण्याचा जो आपण मसाला बनवला होता तो उरलेला आहे. याचा वापर आपण नंतर करणार आहोत. आता भाजीसाठी मी गॅसवर ठेवली आहे कढई आणि त्याच्यामध्ये टाकून घेतले आहे तेल.
तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे वांगे मसाल्यामध्ये छान फ्राय झाले पाहिजे. आता तेल हलकंसं तापलेलं आहे. याच्यामध्ये मी हे वांगे फ्राय करायसाठी टाकते. सगळे वांगे एकचदा टाकून घेणार आहे. आता वांगे छान तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. आता या स्टेपला मी इथे घेतले आहे 2 चमचे बेसन. 2 चमचे बेसन टाकायचं आहे. हे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे. हे बेसन तुम्ही जेव्हा मी शेंगदाण्याचा मसाला मिक्स केला त्याच्यात सुद्धा भरून टाकू शकता, पण मी या स्टेपला टाकले. तुम्ही वांगे भरतानाच टाकलं तरी चालेल. आता बेसन टाकल्यानंतर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा जो आहे तो दूर झाला पाहिजे. आता याच्यावर मी 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे, म्हणजे मसाले वांगे जे आहेत आपले छान मसाल्यामध्ये फ्राय होतील. सर्व मसाल्यांची जी चव आहे ती वांग्यामध्ये उतरेल. आता 5 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. वांगे इथे आपले छान फ्राय झालेले. पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते. छान मस्त खमंग अशी वांगी तळली गेली आहे तेलामध्ये. वांगी छान फ्राय झालेले आहेत. आता यांना मी एका ताटामध्ये काढून घेते. आता मी गॅसवर ठेवली आहे कढई आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. तेल ऑलरेडी आधी आपण टाकलं आहे, त्यामुळे जास्त तेल घालायची गरज नाही. तेल हलकंसं तापलं की याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याला चांगला गुलाबी रंग आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे ठेचलेला अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसूण मी ठेचून घेतलं आहे आणि हे पण आपल्याला तेलामध्ये छान खमंग असं परतून घ्यायचं आहे. आता कांदा अद्रक लसूण पेस्ट छान खमंग असं तळलं गेलं आहे. याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा लाल मिरची पावडर आणि ती पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हे परतून झालं की याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जो शेंगदाण्याचा जो मसाला उरला होता तो याच्यात मी आता टाकून घेणार आहे. सगळा मसाला याच्यात टाकून छान व्यवस्थित सर्व मसाले 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे. ही भरली वांगी मसाला सर्वांना खूप आवडतील. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आता सर्व मसाले 1 मिनिटभर खमंग असे चांगले परतून घेतलेत. आता या आपण मसाला भरलेले वांगे याच्यामध्ये टाकून घेऊया. एक करून सगळे वांगे याच्यामध्ये छान असे टाकून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये मग 1 मिनिटभर परतून घ्यायचे. आता सर्व मसाले छान एकजीव होईपर्यंत खमंग असे मसाल्यामध्ये परतून घेतलेत. आता वांगे शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे. इथे मी फक्त 1 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्हाला किती कमी जास्त पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता याच्यावर मी झाकण ठेवून 10 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे. तर आता मस्त चमचमीत भरली वांगी इथे तयार झालेली आहे. इथे मी खूप जास्त पाणी न टाकता घट्टच कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तुम्ही हव्या त्या प्रमाणात करू शकता पाण्याचं प्रमाण.
तर तयार झाली आहेत मस्त चमचमीत आणि झणझणीत भरली वांगी. गरम गरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता. पावसाळ्यातील मजेदार रेसिपीसाठी चॅनलवर नक्की कनेक्ट राहा आणि शेअर करण्यासोबतच सबस्क्राईब पण करायला विसरू नका. छान चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.